आजची रेसिपी आहे रोटी पिझ्झा। तर यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतले, त्यामध्ये 1 चिरलेला कांदा, 2-3 शिमला मिर्च आणि 1 टोमॅटो घातलाय। ह्याला 2-3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून ते कच्चं लागणार नाही। आता मळलेल्या पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे, त्यामध्ये मी थोडंसं चीज घातलेलं आहे। त्याला व्यवस्थित आपण पॅक करून त्याचा गोळा करून घेऊ आणि ह्याची लाटी आपल्याला जाडसर अशी लाटून घ्यायची। आता आपल्याला काटेरी चमच्याने यावर थोडेसे टोचे मारायचे, कारण चपाती फुगू शकते आणि असे केले तर आपली चपाती फुगणार नाही। गॅसवर आपल्याला एका साईडने त्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या साईडने पलटून त्यावर आपल्याला केचप सॉस किंवा तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तो घाला आणि आपण जे परतून घेतलेलं साहित्य आहे टोमॅटो, शिमला मिर्च आणि कांदा त्यावर व्यवस्थित पसरून द्या। आता आपल्याला यावर आवडीनुसार आपल्या कमी जास्त चीज घालायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं आहे। झाकल्यानंतर आपण पाहू शकतो चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। त्यावर आपण पिझ्झा मिक्स किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे घालून सर्व करू शकतो। लहान मुलं अगदी आवडीने खातात आणि